नमस्कार मंडळी, स्वादिष्ट तडका चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत एक इंडो चायनीज रेसिपी ज्याला आपण स्टार्टर म्हणून खातो, हनी चिली पोटॅटो। इथे मी 7 ते 8 बटाटे घेतले। बटाटे शक्यतो मोठ्या साईजचेच घ्यायचे, 5 ते 6 लोकांसाठी हे पुरतं। बटाट्याची साल मी पिलरनी काढून घेतलेली आहे। बटाटा असा सगळ्या साइडून कट करून घ्यायचा आहे। आपण फिंगर चिप्स किंवा फ्राईज साठी जसं कापतो तसं कापून घ्यायचंय। सगळीकडून साइड थोड्या कट करून झाल्यानंतर 1-1 सेंटीमीटरचे उभे कट मारायचे आणि तसेच परत आडवे कट मारायचे। हे बघा, एवढी जाडी ठेवायची। अशा प्रकारे सगळ्या बटाटे कट करून घ्यायचे। आता हे एकदा धुवून घ्यायचं जेणेकरून त्याच्यातलं स्टार्च कमी होईल। पाणी गरम करून त्यामध्ये 1 चमचा व्हिनेगर आणि थोडं मीठ घालायचे आणि त्यामध्ये सगळे चिप्स उकळून घ्यायचे। मीडियम टू लो फ्लेम वर हे सगळं करायचंय। 4 ते 5 मिनिटं हे उकळवायचंय। 50% बटाटे शिजवू द्यायचे आणि त्याला पांढरा कलर यायला लागला की गॅस बंद करायचा। हे बघा, थोडा पांढरा कलर यायला लागलाय, गॅस बंद करूयात। बटाटे पाण्यातून काढून घेतलेले आहेत आणि हे गरम असतानाच 4 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर मध्ये 1 टेबलस्पून मैदा मिक्स करून हे असं कोट करून घ्यायचंय। हे बघा, सगळीकडून असं छान कोट करून घ्यायचंय। कोटिंग जर बसत नसेल तर हलकसं पाणी शिंपडायचंय। 5 ते 10 मिनिटं ह्याला असंच ठेवून द्यायचंय। आता आपण हे तळून घेऊयात। तेल पहिला हाय फ्लेम वर गरम करून नंतर मीडियम फ्लेम वर ठेवायचंय आणि तसंच सगळं तळून घ्यायचंय। आपल्याला हे परत नंतर रिफ्राय करायचंय, म्हणजे पुन्हा एकदा तळून घ्यायचंय। हे तेलाचे बबल्स आहेत ते कमी झाले की आपले फ्राईज तयार आहे असं समजायचं। बटाट्यामध्ये जे पाणी असतं त्याचं बबल्स तयार होतात। बबल्स कमी झाले की फ्राईज क्रिस्पी होतात। 3 ते 4 मिनिटं मंद आचेवर तळायचंय। हे बघा, बबल्स कमी झालेत। आता हे काढून घेऊयात। काढून घेतल्यानंतर हे असंच 5 मिनिटं ठेवायचंय। आता गॅसची फ्लेम हाय करून तेल जास्त तापवून घ्यायचंय। तेल तापलेलं आहे। आता यामध्ये परत एकदा फ्राईज तळून घ्यायचंय। हाय फ्लेम वरच 1 ते 2 मिनिटं तळून घ्यायचे। हे बघा, बबल्स कमी झालेत। असा थोडा गोल्डन ब्राऊन कलर आला की फ्राईज काढून घ्यायचे। टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। आता यात 2 सुक्या मिरच्या घालायच्या, 1 इंच आलं आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या चॉप करून घालायचे। सुक्या मिरच्याने त्याला असा एक स्मोकी फ्लेवर येतो। 2 ते 3 हिरव्या मिरच्या चॉप करून घालायचे आणि कांद्याच्या पातीचा जो कांदा असतो तो असा चिरून घालायचा आहे। आता यामध्ये 1.5 टेबलस्पून शेजवान सॉस, 2 टेबलस्पून टोमॅटो केचप आणि 2 टीस्पून रेड चिली सॉस घालायचा आहे। 1 टीस्पून सोया सॉस घालायचा आहे। मिक्स करून घेऊयात। थोडंसं मीठ घालायचं आहे। सॉस मध्ये मीठ असतं आणि बटाटे ब्लांच करताना आपण त्यात मीठ घातलं होतं म्हणून मीठ कमी घालायचं आहे। 1 उभा चिरलेला कांदा आणि 3 उभ्या चिरलेल्या शिमला मिरची घालायचंय। सुक्या मिरच्यांचं काम झालेलं आहे। सुक्या मिरच्या काढून घेऊयात। 2 ते 3 चमचे पाणी घालायचंय आणि कॉर्नफ्लोअरची पेस्ट घालायची। 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर मध्ये 4 टेबलस्पून पाणी घालून पेस्ट तयार करायची। यामुळे ग्रेव्हीला छान थिकनेस येतो। आता यामध्ये फ्राईज घालायचे आहेत आणि 1 ते 2 मिनिटं टॉस करायचे आहेत। थोडीशी कांद्याची पात घालायची।
पाव टीस्पून मिरपूड घालायचे आणि गॅस बंद करून 2 टीस्पून मध घालायचंय. एकदा छान मिक्स करून घेऊयात. गार्निशिंग साठी भाजलेले थोडे तीळ आणि कांद्याची पात घालायचे. क्रिस्पी हनी चिली पोटॅटो तयार आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.